शहापूर तालुक्यातील खर्डी येथे श्री सोनाई शीतलाई देवीचा यात्रा उत्सवाला सुरुवात। अक्षय तृतीयेच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन, तर सोमवारी 20 तारखेला देवीच्या भंडाऱ्याचे आयोजन। यात्रेनिमित्त खर्डी येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ खर्डीतर्फे भाविकांना दर्शनाचे आवाहन करण्यात आले आहे। बागुल साहेब, आपण विश्वस्तचे सदस्य आहात। सोनाई शीतलाई मातेचा उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे, काय सांगा? दरवर्षी सोनाई शीतलाई मातेचा उत्सव हा अक्षय तृतीयेला संपन्न होत असतो, परंतु अक्षय तृतीयेच्या पूर्वी 5 दिवस अगोदर ह्या मंदिरामध्ये त्या यात्रेला प्रारंभ होतो। मुळात यात्रेचे वेध हे आम्हाला हनुमान जयंतीपासून गावकऱ्यांना वेध लागतात, कारण हनुमान जयंतीला देवीची काठी या ठिकाणी येते, तिची पूजा अर्चा आणि तिचा स्वागत केलं जातं। त्या काठीची मिरवणूक काढली जाते आणि त्याच्यानंतर आमचा गावकऱ्यांचं एक सार्वजनिक वनभोजन होतं। त्या वनभोजनात देखील गावातले सर्व लोक सहभागी होतात आणि ज्या दिवशी वनभोजन होतं त्या दिवशी आम्ही त्या यात्रेच्या वर्गणीला सुद्धा सुरुवात करतो। तोपर्यंत आम्ही वर्गणी कोणाकडनं घेत नाही करतो आणि ज्या काही परंपरा पूर्वजांनी जे रूढी संकेत ह्या यात्रेमध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीने ही यात्रा पारंपरिक पद्धतीने पण सार्वजनिक स्वरूपात साजरी केली जाते। यामध्ये काही विशिष्ट कुटुंबाच्या लोकांचा सहभाग अंतर्भाव असतो, हे जरी निश्चित असलं तरी शक्यतो सगळ्यांना या दर्शनाचा संधी देण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची टाळाटाळ केली जात नाही किंवा कोणाला त्याबाबतीत मजाव केला जात नाही। सर्वांसाठी दर्शनाचं देवीचं हे मंदिरही खुलं असतं आणि दर्शन घेण्याचं संधी भाविकांना असं एक समाधान वाटतं की आपल्याला प्रत्यक्ष अवताराशी बोलायला मिळतं। इतर ठिकाणी पालखी रूपाने काढली जाते, पण आमच्या इथे आम्ही अवतार काढतो, त्याचा एक हेच या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे। आणि ह्या वैशिष्ट्यातूनच आम्हाला जी प्रचिती आली तर तिच्या ओटीमध्ये वाहिलेल्या ज्या वस्तू आहेत सोन्या चांदीच्या, त्या अशा स्वरूपाच्या आढळतात की त्याच्यामुळे संतती प्राप्तीसाठी केलेले जे नवस आहे, म्हणजे आम्ही दरवर्षी पाळण्याची संख्या होतो। आता कोणाचे डोळे नजर केले असेल तर तो डोळे वाहतो, कोणाचा हात पाय अपंग झाला असेल त्याला चालता येत नसेल तर तो पाय वाहतो, कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमलं तर तो चांदीच्या अक्षता देखील देतो। म्हणजे अशा काही स्वरूपाच्या वस्तू त्या ओटीमध्ये आम्हाला आढळून येतात। त्यामुळे आम्हाला त्याची एक असा साक्षात्कार होता की आपल्या देवीचं म्हणजे संतती प्राप्तीसाठी आणि लग्न जमण्यासाठी जे नवस ज्यांनी केलेलं ते संतती प्राप्तीसाठी केलेला नवस हा पूर्ण होतोच, याची आम्हालाही म्हणजे अनुभव आला आणि लोकांना देखील तशाच प्रचिती आलेली आहे। त्यावेळी तशा पद्धतीचं नवसपूर्तीसाठी देखील लोक इथे येतात। भाविक असंख्य संख्येने या ठिकाणी आणि याच्या यात्रेनिमित्त आपण जनतेला काय आव्हान करतो? जनतेला आम्ही आव्हान हेच करतो की हे जागृत स्थान आहे, ह्याचा इतिहास आम्हालाही सांगता येत नाही, कारण आमच्या पूर्वजांनी जे काही केलं आता तो ज्यांना माहिती आहे तो इतिहास सांगणाऱ्यापैकी इथे कुणी नाही, परंतु ही देवीचं प्रस्थान आगमन या गावात म्हणजे नामदेव शिंपी नावाचे जे झणकर ग्रस्त होते त्यांना स्वप्नात आलेली होती की देवी शिरोळच्या तिथे कुठेतरी होती आणि मग तिथून त्यांना इथे आणलं गेलं, इथं त्यांचं स्थानापन्न केलं गेलं आणि त्यांचा यात्रा उत्सव करावा असं तो त्यांनी एक संकेत दिला आणि म्हणून तो दिला तो अक्षय तृतीयेच्या दिवशी दिला, म्हणून अक्षय तृतीयेला इथे यात्रा तुम्ही अधिकारी साहेब आपण विश्वस्त समितीचे अध्यक्ष आहात, परंतु समितीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहात। उद्यापासून यात्रा सुरू होत आहे, काय नियोजन आपण केलेलं आहे? आमच्या म्हणजे जे 5 दिवस यात्रा तिथे देवीची संपन्न होत असेल त्यासाठी गावातल्या लोकांना पण आम्ही आवाहन करतो। काही लोक पाण्यासाठी पाणपोईट लावतात, आम्हाला पोलिसांकडून पण सहकार्य मिळत असतं, पोलीस पण म्हणजे शासन पण सहकार्य करत असतं यात्रेसाठी। गावकरी तर सर्व भाविक एकत्र येऊन गावातली यात्रा म्हणजे जगदंबेची जी यात्रा आहे ती वर्षातून एकदाच होत असते, त्याच्यासाठी आनंदाने नाचत खेळत सगळ्यांच्या सहकार्याने ती साजरं करतात आणि आम्हाला असं आव्हान पण करायला लागत नाही, लोक स्वतःहून आम्हाला सहकार्य करतात।
आणि आम्ही त्यांचं शेवटच्या दिवशी यात्रा संपन्न झाल्यानंतर देवीच्या इथे समोर सगळ्यांचे आभार पण मानतो, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ही यात्रा फक्त आम्हाला म्हणजे आनंदात पार पडायची असते, त्याच्यामागे आमचा काही एक असं कोणताही उद्देश नसतो. भाविकांना त्यावर श्रद्धा असावी देवीवर, हाच आमचा एक विश्वास असतो. बाकी काही त्याच्यामध्ये या उत्सवाला किती भाविक येण्याची आपली शक्यता आहे? भाविक किती येऊ शकतात असं काय अंदाज? नाही, दर्शनाला आमच्याकडे नाही म्हटलं तरी म्हणजे शेवटच्या दिवशी येऊ 50,000 लोक तरी दर्शन घेत असतात. त्यांनी आमच्या विश्वस्ताने सांगितलं म्हणजे सकाळी ते 7 वाजता देवळातून स्थानपन्न होते, ती जवळजवळ संध्याकाळी 7 वाजता परत देवळात येत असतात. एवढं उन्हाचं हे असून सुद्धा भाविक दर्शनासाठी तळमळत असतात. आपल्याला दर्शन मिळालं पाहिजे आणि सगळ्यांचं दर्शन झाल्याशिवाय आम्ही पण देवळामध्ये देवीला घेऊन येत नाही. म्हणजे सगळ्यांचं दर्शन समाधानाने होतं, असं पण नाही का धावपळ करत असं काही नाही. प्रत्येक मनाची शांती होत असते, दर्शन मिळालं आपल्याला. जेवढं दिवसेंदिवस भाविकांची संख्या पण वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडंसं तर आटोपशीर घ्यायला लागतं. कारण आमच्या विश्वासाने आता सांगितलेलं आहे की जे पात्र घेतात त्याचे 12-12 तास पात्र घेतलेलं असतं, त्यांची पण ती शारीरिक क्षमता पाहिजे तेवढं. आणि 12 तासामध्ये काय नाही, ते फक्त पाणी किंवा सरबत ते पण थोडं समजलं ना, अर्धा ग्लास वगैरे देतात पूर्ण. म्हणजे ते पण आपल्याला माणसाची जे प्रकृती आहे त्याला पण आपल्याला ते पण पाहायला लागतं. यावेळेस आमची यात्रा ही जी आहे या म्हणजे आम्हाला पण माहिती नाही केव्हापासून चालू झाली अक्षरशः, पण ती आत्ता चांगल्या याच्यामध्ये आलेली आहे आणि आनंदाने पार पडते. समितीचे अध्यक्ष म्हणून आपण भाविकांना काय आव्हान केलं? भाविकांना आव्हान काय, बाबा शांततेने साजरं करावं, आनंदाने हे करावं. आणि ते तसं आम्हाला साथ पण देतात, असं कोणी मध्ये ते करत नाही. तिच्यासमोर आले की ते सगळं बाहेर जरी कोणी किती काही बोलत असले तर पण तिच्यासमोर त्यांना श्रद्धा आहे, तिच्याबद्दल त्यांना प्रेम आहे, तिची श्रद्धा आहे. त्यांना म्हणजे प्रत्यक्षात तिने काहींना असं अनुभव पण दिलेले आहेत. त्यामुळे सर्व लोक तिच्यासाठी झटत असतात.